भारताला धमक्या देणाऱ्या हरदीप सिंग निज्जरची 18 जून 2023 मध्ये कॅनडामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती। या हत्येचा गंभीर आरोप कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केला होता। भारताने हे आरोप फेटाळून लावले तरी कॅनडाचं या बाबतीत भारतावर आरोप करणं सुरूच होतं। त्यामुळे भारत कॅनडा संबंध अधिक ताणले गेले होते। मात्र आता कॅनडाच्या परराष्ट्र हस्तक्षेप समितीनं याबाबत अहवाल सादर केलाय। या अहवालात नेमकं काय म्हटलंय, तसंच हरदीप सिंग निज्जर भारताला नेमक्या काय धमक्या देत होता याचाही आढावा या व्हिडिओमधून घेऊयात। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय रुतम मराठी। हरदीप सिंह निज्जर हा फुटीरतावादी शीख नेता होता। तो कॅनडाच्या सरे शहरात राहायचा। खरं तर हरदीप सिंह हा मूळचा भारतीयच। तो पूर्वी पंजाब मधील जालंधर जिल्ह्यातील फिल्लोर तालुक्यातील भरसिंगपुरा या गावात राहायचा, परंतु 1997 मध्ये तो कॅनडामध्ये वास्तव्यास गेला होता। 2020 पासून तो कॅनडाच्या सरे शहरातील गुरुद्वाराचा प्रमुख होता। हरदीप सिंह निज्जर हा कॅनडामध्ये राहून भारतात स्वतंत्र शीख राष्ट्राची मागणी करत होता। त्यामुळे भारतानं निज्जरला आधीच दहशतवादी घोषित केलं होतं। निज्जर एका कट्टर फुटीरतावादी गटाचं नेतृत्व करत होता असं भारताचं मत होतं, परंतु निज्जरचे समर्थक भारताचा हा दावा फेटाळून लावायचे। याच निज्जरची हत्या झाल्यानंतर या हत्येमागे भारताचा कट असल्याचा आरोप कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता। विशेष म्हणजे भारताविरोधात विश्वासार्ह पुरावे आहेत असा दावा जस्टिन ट्रुडो यांनी केला होता। या प्रकरणी 4 भारतीयांना कॅनडाने अटकही केली होती। त्यानंतर दोन्ही देशातील संबंध अधिक ताणले गेले होते। हे संबंध इतके ताणले गेले होते की दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चायुक्तांना देश सोडून मायदेशी परतण्यास सांगितलं होतं। आता या प्रकरणी कॅनडाच्याच परराष्ट्र हस्तक्षेप समितीनं एक अहवाल सादर केलाय। या अहवालात मांडण्यात आले की निज्जरच्या हत्येमागे कोणत्याही परदेशीय संस्था अथवा व्यक्तीचा संबंध आहे असं अद्याप निश्चित होऊ शकले नाही। या प्रकरणात भारताच्या सहभागाचा कोणताही पुरावा सापडला नसल्याचंही अहवालात म्हटले। 103 पानांच्या या अहवालात असंही मांडण्यात आले की निज्जरची हत्या ही एखाद्या टोळीशी किंवा गुन्हेगारीशी संबंधित असल्याचं कॅनडाच्या गुप्तचर आणि सुरक्षा संस्थांच्या प्राथमिक तपासात उघड झालं होतं आणि याची माहिती जस्टिन ट्रुडो यांना देण्यात आली होती। पण तरीही जस्टिन ट्रुडो हे भारतावर आरोप करत राहिले ही अधिक संतापजनक बाब आहे, कारण कॅनडाच्या सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांनी यात गुन्हेगारीशी संबंधित टोळीचा हात असल्याचं ट्रुडोंना सांगितलं होतं। तरीही त्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे किंवा कदाचित जाणीवपूर्वक भारतावर आरोप करत राहणं ही गंभीर बाब मानली जाते। विशेष म्हणजे जस्टिन ट्रुडो या प्रकरणी भारताविरोधी पुरावे असल्याचा दावा करत राहिले। प्रत्यक्षात मात्र कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयानं पुराव्याअभावीच भारतातील अटक केलेल्या 4 आरोपींना आता जामीन दिलाय। आता या प्रकरणाची पुढील सुनावणी फेब्रुवारीमध्येच होणार आहे। आता ट्रुडो यांनी हे सगळं का केलं तर राजकीय हेतूंना प्रेरित होऊन केलं असं देखील म्हटलं जातंय, कारण कॅनडाच्या निवडणुकांमध्ये भारत हस्तक्षेप करतो असं जस्टिन ट्रुडो यांना वाटत होतं। जस्टिन ट्रुडो यांनी 2023 मध्येच कॅनडाच्या निवडणुकांमध्ये परकीय हस्तक्षेपाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र समिती नेमली होती। तर कॅनडाच्या एका वृत्तपत्राने ही बातमी दिली होती की भारत कॅनडाच्या 3 राजकीय पक्षांना निवडणुकीत आर्थिक मदत करत आहे। एकंदरीत निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याचा राग मनात ठेवून ट्रुडोंनी भारतावर निज्जरच्या हत्येचा आरोप केला होता का? आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव बदनाम करण्याच्या राजकीय दृष्टिकोनातूनच कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर इतका गंभीर आरोप केला होता का, असे अनेक प्रश्न यातून निर्माण होत आहेत। तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जस्टिन ट्रुडोच्या आकसबुद्धीच्या राजकारणाविषयी तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी रुतम मराठीला आता सबस्क्राईब करा।